हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे होममेकर प्रणितामध्ये. तर आता आम्ही जातो आहे माझ्या नंदेच्या गावाला संक्रांतीनिमित्त पाय धुण्याकरिता. आता माझ्या लग्नाला 11 वर्ष झाली आहे, पण मी दरवर्षी संक्रांतीला ताईचे पाय धुण्याकरिता जाते. इथे आमच्या वैदेहीची छान मस्त तयारी सुरू आहे आणि या आहेत माझ्या ननंदबाई. या मोठ्या ननंदबाई आहेत, 2 नंबर माझे मिस्टर आहेत आणि लहान दीर आहे जे मुंबईला असतात. संक्रांत म्हणजे फक्त तिळगुळच नाही तर नात्यांचा गोडवा, संस्कार आणि आपुलकी. आणि आता मी संक्रांतीला नंदेचे पाय धुवायला आलेली आहे. तर यामागचं मन मी आज तुमच्याशी मोकळं करणार आहे. या आहेत नणंदबाई माझ्या मोठ्या. दरवर्षी मी पाय धुवायला येते, संक्रांतीच्या दिवशीच येत असते. तर आता इथे यांचे पाय वगैरे धुवून घेणार होती. आता येताना सगळ्यांचाच वाण मी त्यांच्यासोबत घेऊन आलेली आहे. तर मी घेतलेला वाणही आणलेला होता, माझ्या आईने पाठवलेला होता, माझ्या सासूबाईंनी वगैरे दिल्या. सगळं हळदी कुंकू आणि वाण वगैरे मी घेऊन आलेली होती. आता छान त्यांना हळदी कुंकू लावून घेतलेलं होतं. वैदेहीची इथे इजा अशी सुरू होती. माझे मिस्टर माझी मजाक करणं सुरू होतं त्यांची. छान तिळगुळ वगैरे त्यांना दिला आणि सांगितलं की माझ्याशी अशाच कायम गोड बोला. मला मोठी बहीण नाही आहेत, पण त्या माझ्या बहिणीसारख्याच आहे. आमच्या दोघींचाही बॉन्ड एकदम छान आहे. आणि कसं आहे, आजच्या धावपळीच्या जगामध्ये अशा ज्या परंपरा जपल्या गेल्या नाही तर नाती तुटले जातात किंवा बऱ्याचदा असं दुरावा निर्माण होतो. तर अशा परंपरा वगैरे छान जपल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे नाती तुटत नाही आणि अधिक घट्ट होतात. नंदेचे पाय धुणं म्हणजे स्त्रीला दिलेला मान आहे आणि त्यांच्या नात्याला दिलेली छान अशी प्रतिष्ठा आहे. तर तुमच्या घरातही अशी एखादी सुंदर परंपरा असेल तर ती नक्की जपा, मुलांना सांगा आणि पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचवा. तर सगळा वाण वगैरे मी त्यांना दिलेला होता. संक्रांत म्हणजे नवीन सुरुवात असते आणि स्त्रियांसाठी नात्यांचा घट्ट बांधणारा दिवस असतो. तिळातील उष्णता आणि गुळातील गोडी जशी एकत्र येते, तसंच माणसाच्या मनातील कटुता विसरून प्रेम वाढवण्याचा हा दिवस आहे. त्यानंतर मला सुद्धा इथे ताईंनी बसवलं. त्यानंतर मला इथे त्यांनी पैसे दिलेले होते पाय धुतल्यामुळे. दरवर्षीच असे त्या मला पैसे देतात. मला सुद्धा त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं होतं. छान तिळाचा लाडू मस्त भरवला होता. तसंही साऱ्या सार्थकला आणि मलासुद्धा पर्सनली ताईच्या गावाला यायला नक्कीच आवडतं नेहमी. आणि मुलांचाही आग्रह असतो की मामी तुम्ही या. आता माझा भाचा इथे नाही आहे, तो पुण्याला असतो, तर त्याची कमी आता आम्हाला सध्या जाणवत होती. पण आता इथे वैदेही एकटीच असते. सुरुवातीला ती आमच्याकडेच असायची, तर त्यामुळे व्लॉगमध्ये ती नेहमी तुम्हाला दिसायची. पण आता ती इकडे आलेली आहे, तिचे क्लासेस वगैरे तिकडले संपल्यामुळे ती आता इकडे आलेली आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही. छान असं हळदी कुंकू वगैरे लावून झाल्यानंतर मी नमस्कार वगैरे केला होता. माझे मिस्टर म्हणत होते की छान साष्टांग दंडवत घाल म्हणून माझ्या बहिणीला. बघा इथे फायनली पूर्ण वैदेहीची तयारी वगैरे झाली आहे. खूप सुंदर साऊथ इंडियन लुक तिने केलेला होता. छान साडी रॅप तिला करून दिलेली होती. बघा खूप सुंदर अशी ती दिसत आहे, एकदम गोंडस दिसत होती. तर कसा वाटला कमेंटमध्ये व्हिडिओ नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्येच नक्की सांगा की तुमच्या घरात संक्रांती कशी साजरी करतात. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. बाय.